आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 मध्ये श्रद्धा किरण पवार हे जोडलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया. माझी मिसेस श्रद्धा किरण पवार, प्रभाग क्रमांक 7, ज्या प्रभागाचं पश्चिम महाराष्ट्रासहित सोलापूर शहरासहित जिल्ह्याचं लक्ष आहे, त्या प्रभागातून भारतीय जनता पक्षांनी व आमदार विजयकुमार देशमालकांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे, त्यामधून श्रद्धा किरण पवार ह्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 7 ब म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. काय कामं केलेली आहेत आतापर्यंत? प्रभागामध्ये माझी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार 2017 ते 22 पर्यंत नगरसेविका होती. त्यानंतर आम्ही शिवसेने नगरसेविका, त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये 2021 ला प्रवेश केला. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमालक यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये 30 ते 35 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघता, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा परिसर असेल, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, भरपूर प्रमाणात कामं झालेली आहे. आणि त्यामुळे आमच्या प्रभागात आमची एक टॅगलाईन आहे, काम बोलतंय. छान. तर सर, येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही कामं राहिलेली तर कशा पद्धतीची तुम्ही ती सोडवणार आहात? राहिलेले म्हणजे आता येणाऱ्या उमेदवारांना कामच ठेवले नाहीत काहीच. कारण येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरंगुळा केंद्र असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्याचबरोबर जे मुलं माझे भावी येणारे मतदार, म्हणजे जी लहान मुलं आहेत ते भावी मतदारांसाठी आपण कॅम्प्युटर केंद्राची उभारणा करणार. त्याचबरोबर या प्रभागामध्ये जुनी मिलची एक विहीर आहे, त्या विहिरीचं पुनर्वसन करून प्रभागामध्ये उन्हाळ्यासाठी पाण्याची टंचाई भागणार नाही ह्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. आता तुमच्या समोर जर बघितलं तर बाकीचे मोठे जे काही पक्ष आहेत त्याचेही उमेदवार आहेत. काय आव्हान असेल? आता प्रभाग क्रमांक 7 मधून अ मधून शिवसेना भाजप लागली, ब मधून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी घड्याळ लागले, आणि क मधून शिवसेना भाजप, आणि परत ड मधून शिवसेना भाजप. त्यानंतर सुद्धा आता सुद्धा राष्ट्रवादीचं घड्याळ विरुद्ध भारतीय जनता पक्षाचं कमळ, श्रद्धा किरण पवार विरुद्ध मनीषाताई कनसेन. त्याचबरोबर अजून 2-3 मनीषा आलेत. लोकांमध्ये कन्फ्यूज आहे. त्यामुळे श्रद्धा किरण पवार हे बहुसंख्य मतांनी निवडून येतील, कारण की आमचं काम बोलतंय. नक्कीच सर. जसं बघितलं, तुम्ही म्हटलात मनीषा 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 नावात काय असतं, पण या तिन्ही मनीषांमध्ये श्रद्धा येईल का? अहो, ऐका सांगतो, श्रद्धा सुप्रिय असेल किंवा आमची नागरिकांवर श्रद्धा आहे, आणि त्यामुळं आम्ही भरपूर मतांनी निवडून येणार. कारण की आम्ही खरंच भरपूर काम केलेलं असेल. कोरोना असेल, पूर आला असेल, आपण बघतोय. आम्ही सर्वसामान्य घरच्या माणसाला तिकीट देऊन पूर्ण पॅनलची जबाबदारी सुद्धा आमच्यावर दिलेली आहे. सर, आणखीन काही उमेदवार आहेत ज्यांना हे तिकीट मिळालेलं नाहीये, तर असं म्हटलं जाते की हे जाऊन पुढे बंडखोरी करतील किंवा पक्षाविरुद्ध काम करतील, तर त्यांना काय म्हणायचं तुम्हाला? आमच्या प्रभागामध्ये एकतर कोण उभारायला जात नाही प्रभाग क्रमांक 7 मध्ये, कारण हाय व्होल्टेज असल्यामुळे उभारायला कोण जात नाहीत. एकतर 2 किंवा 3 उमेदवार असेच येत असतील. ह्याच्या आधीवर सुद्धा 3 किंवा 4 नाही झालं, 5वा 6वा उमेदवार उभारू शकत नाही. आणि तिथं आता लढत पण इथं प्रभाग क्रमांक 7 ड मधून 2 उमेदवार आहेत. माझा ड मधून होता, मी काढून घेतला. 2 उमेदवार आहेत भाजप सेना. क मध्ये 4 उमेदवार आहेत, ब मध्ये पण 3-4 उमेदवार आहेत, अ मध्ये पण 4-5 उमेदवार आहेत. असं राहते. आणि नागरिकांना माहित आहे हो, कारण की ह्या प्रशासनाच्या काळामध्ये जे आमदार विजयकुमार देशमालकाच्या माध्यमातून आम्ही जी कामं केलेली आहेत, आणि तीच कामं आम्ही लोकांपर्यंत छापून, म्हणजे आमच्या पॉम्पलेटवर छापून ती कामं आम्ही लोकांच्या घरापर्यंत घेऊन जाणार आहे. विरोधक काय घेऊन जाणार आहेत, त्यामुळं जनता आमच्या बरोबर आहे. मला वाटतं सोलापूर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त मतांनी श्रद्धा किरण पवार निवडून येईल. नक्कीच सर. आणखीन एक विचारायचं सर, काय स्ट्रॅटर्जी असणार आहे, म्हणजे तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये जर घरोघरी जाताय किंवा आणखीन काही तुमचे वेगळी स्ट्रॅटर्जी असू शकते का? आता प्रभागामध्ये नागरिकांच्या आम्ही घरी जाऊन आलोय, कारण की नागरिक आमचे तुम्ही आमच्याकडे येऊ नका, दुसरीकडे फिरा. आता 2017 ते 22 दिवस हा प्रभाग आमच्याकडे होता. लोकाला म्हणजे 2012 ते 2017, 2017 ते 2022 ते हे 26, 14 वर्षाचा तप मी स्वतः किरण पवारनी केलेला आहे. 14 वर्षाचं काम केलेलं आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये आमचं असं, म्हणजे प्रभाग म्हणजे माझं कुटुंब आहे, आणि कुटुंबातले सगळे सदस्य माझे भाऊ आहेत, बहीण आहेत. त्यामुळे कुटुंबातली लोक काम ते की तुम्ही येऊ नका, आमचं ठरलेलं आहे. आणि दुसरं,
कारण की काही नागरिक असतील, काल मला काही लोकांनी मदत केलेली आहे आणि काही नागरिक आहेत ते आम्ही यावं म्हणून ते उमेदवार म्हणून नागरिक आपल्या पाहुण्या रावळ्याकडे फिराले. नक्की सर, शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. थँक्यू, धन्यवाद. आणि तुमचं सोलापूर कट्टा न्यूज ला आपण शुभेच्छा. आणि लवकरच 16 तारखेला गुलाल घेऊन आम्ही येतो आणि परत त्यावेळेस पण मुलाखत घ्या किती लीड आलो ती.